लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे भारतीय ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी फुलंब्रीचे आमदार अनुराधाताई चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुताई वाघ, शिवाजी महाराज पाथरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती सविताताई फुके, हौसाबाई काटकर, संजय त्रिभुवन, सुचित बोरसे, राजू तुपे, रामेश्वर चोपडे, मनोहर सोनवणे, गणेश तांबे, दिलीप काळे, राजू काळे, पाथरे बाबा, सुनील तायडे, समीर शेख, रवी पवार, राजेंद्र वाघ, सीताराम पारखे, अतुल सोमदे, गणेश कोलते, सोमीनाथ कोलते, साहेबराव खाकरे, भाऊसाहेब कौतिक शिंदे, शिवाजी कोंडके, प्रदीप कोंडके, सोपान काळे, उमेश फलफले, सुनील शिंदे, साबळे, विष्णू गाडेकर, जनार्दन तुपे, दादाराव तुपे, चेअरमन कडपा मस्के, सोमीनाथ खाकरे, वडोद बाजारचे प्रथम नागरिक आणि सरपंच पाकिजा साबेर पठाण, उपसरपंच गोपाळ वाघ, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वायकोस, शीलाताई शिंगारे, काकाजी कोलते, डॉक्टर सुहास वायकोस, शामराव दुधे, शुभम गंगावणे, अरुण वायकोस, साबेर पठाण, अशोक शिंगारे, सलमान शेख, अंजुम शेख, पत्रकार दादासाहेब काळे, हेमंत वाघ, पंढरीनाथ काळे, सरस्वती भवन विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, विद्यार्थी, इतर शासकीय कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, माजी सैनिक, आजी सैनिक, देशभक्त, महिला, पोलीस प्रशासन अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आणि तिरंगा यात्रा मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन वडोद बाजारचे उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ यांनी केले होते। सर्व समाजाच्या भारतीय नागरिकांनी कार्यक्रम पार पाडला। त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.